त्याशिवाय बाहेर करत नाही. येत्या 26 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात बांबू हा सिनेमा प्रदर्शित होतो आहे. सिनेमाची टीम आज सकाळच्या कार्यालयात आलेली आहे. सकाळच्या तनिष्का व्यासपीठाला या सगळ्या टीमचं मी स्वागत करतो. आणि सकाळचं जे तनिष्का व्यासपीठ आहे सामाजिक कामामध्ये मोठ्या प्रमाणात योगदान देत आहे. तनिष्काचं नाव तुम्ही ऐकलं. एक सामाजिक जबाबदारी पार पाडतानाच समाजातल्या अपेक्षित घटकांना कोणी कसं देते त्याचं खूप मोलाचं उदाहरण म्हणजे आपल्या सगळ्या तनिष्का. मग शियाच्या बहिणी आल्या ना, या राज्यातल्या पहिला बस ड्रायव्हर. तुम्ही त्या पिकअप व्हॅन चालवायच्या पहाटे शेतकरी म्हणून बस चालक म्हणून 26 जानेवारीला हा जो सिनेमा येतो आहे या सिनेमाच्या निमित्ताने म्हणजे टीझर त्याचा लॉन्च झालेला आहे. उद्यापासून आणखी घडामोडी असतील, ट्रेलर लॉन्च होईल. त्यातले काही गमती जमती असतील. पुन्हा आपल्याला सिनेमा कळणार नाही, पण ज्या व्यक्तीला असं वाटतं की समोरची मुलगी माझ्याकडे बघते याचा अर्थ ती माझ्यावर प्रेम करते किंवा ही मुलगी माझीच, प्रत्यक्षात ते वेगळ्या नजरेने बघणाऱ्या त्या मुली आणि असा एक कलाकार आपल्या समोर आहे. त्या सगळ्या सिनेमाला पुढे नेताना शूटिंग मध्ये काही अनुभव असतील हे आपण ऐकूनच घेत आहोत. सगळ्यात आधी मी ताईंना विनंती करतो की निर्माते म्हणून पुढे जाताना एक वेगळा अनुभव आहे त्या अंगाने आपल्याला बोलायचं. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम तर हे सांगायला अत्यंत आनंद होईल की माझं पहिली ऍड ही तनिष्काच्याच कव्हर पेज वरती होती आणि पुण्यातूनच मी केली होती. मी नुकतंच मॉडेलिंग सुरू केलं होतं तेव्हा आणि ते एका फेजसाठी मी एकच फिल्म केली होती तेव्हा आंबेबेरेच्या आणि तेव्हा त्यांना कोणीतरी फेस हवा होता म्हणून त्यांनी मला विचारलं होतं की तुला आवडेल का ह्याच्यावरती फीचर व्हायला. आणि पुणे आणि सकाळ हिचं खूप जवळचं नातं असल्या कारणाने मला खूप भारी वाटतं की आपला फ्रंट पेज वरती त्याच्यावरती फोटो येणार आहे. तर माझं आणि खरं तर तनिष्काचं नातं अगदी जुनं आहे असं पण म्हणूया. या चित्रपटामध्ये मी वेगळ्या भूमिकेत आहे. मी निर्मातीच्या भूमिकेत आहे आणि मी 26 जानेवारीला बांबू हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे. आता इथे सगळ्याच महिला वर्ग आहेत त्यामुळे त्यांना तर वेगळं सांगायला नको, कारण आपण आयुष्यातल्या कुठल्या ना कुठल्या पडावावरती किंवा वयामध्ये आपण प्रत्येक पुरुषाला किंवा जे कोण पुरुष आपल्या आयुष्यात आले, अरेंज मॅरेज मध्ये असू दे किंवा लव्ह मध्ये असू किंवा कॉलेज टाइम मध्ये असू दे, आपण एक वाक्य नेहमीच त्यांना म्हणत असतो की अरे यार मी तुला त्या नजरेने कधी पाहिलं नाहीये. तर हे आपल्याबरोबर घडलेलं असतं. त्यामुळे बांबू या चित्रपटात अनेक रिलेटेबल गोष्टी आहेत. चित्रपट करताना एकतर खूप असं काहीतरी करावं लागतं जे कधीच बघितलं नाहीये किंवा असं काहीतरी करावं लागतं जे अत्यंत जवळचं वाटतं, मनाच्या जवळचं वाटतं. तर म्हणजे जसं तुम्हाला सगळ्यांना कदाचित मालिका ज्या आहेत त्या अत्यंत जवळच्या वाटत असतील कारण ते तुमच्या रोजच्या आयुष्यातल्या घडणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे तुमच्या आजूबाजूला तरी तशी व्यक्ती असते किंवा तुम्ही स्वतः तशा असता. तर बांबू हा चित्रपट रिलेट होऊ शकतो सगळ्यांना, सगळ्या महिला वर्गाला, सगळ्या पुरुषांना सुद्धा. पुरुषांना तर जास्त रिलेट होईल, महिलांना हे वाक्य जास्त रिलेट होईल असं मला वाटतं. कारण 10 पैकी 9 जणांचे कायमच बांबू लागलेले असतात आणि आपण महिला वर्ग बांबू लावण्याचे कार्यक्रम जास्त करत असतो. तर त्यामुळे हा खूप रिलेट होणारा चित्रपट आहे. जरी हा असा म्हणजे युथ सिनेमा आहे असं जरी वाटत असलं तसं अजिबात नाहीये. सगळे मिळून जाऊन बघू शकतात असा चित्रपट आहे. आणि कदाचित या पिढीला असं वाटेल की माझ्याबरोबर आत्ता घडतंय आणि कदाचित आपल्या पिढीला असं वाटेल अरे तेव्हा माझ्याबरोबर घडून गेलं बरं का हे घडलं. तर एकत्र बसून बघू शकाल असा चित्रपट आहे. तुम्हाला सगळ्यांना आवडेल कारण ह्याच्यामध्ये हे तिघं तर आहेच, म्हणजे अभिनय वैष्णवी पार्थ आणि स्नेहल शिदम आहेच, प्लस त्या व्यतिरिक्त अत्यंत जबाबदार कलाकार म्हणजे शिवाजी साटम सर, समीर चौगुले सर आणि अतुल काळे सर, असे तिघही ह्याच्यामध्ये आहेत.
म्हणजे जेव्हा जबाबदार व्यक्तिमत्व किंवा कलाकार मंडळी एखाद्या प्रोजेक्टचा भाग होण्याचा प्रयत्न करत असतात किंवा होतात, तेव्हा ती कलाकृती ही थिल्लर कलाकृती नसते. तर म्हणून मी आवर्जून सांगेन तुम्हाला की जरूर चित्रपटगृहात संपूर्ण फॅमिली मिळून जा आणि थोडा नॉस्टॅल्जिक अनुभव घ्या. धन्यवाद.